सकाळची सर्वात मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघनख जे आहेत ते मुंबईत आणण्यात आलेत। लंडन इथल्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून ही वाघनख मुंबईमध्ये आली आहेत। 2 वर्ष शिवरायांची वाघनख महाराष्ट्रात राहणार आहेत। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर ही वाघनख राज्यात आली आहेत। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही वाघनख ठेवण्यात येणार आहे। तसंच वाघनख मुंबईत आणण्यात आल्यानंतर सातारा पोलीस आणि पुरातत्व विभागाकडून वाघनख साताऱ्याकडे नेण्यात आली आहेत। पहिल्यांदा 1 वर्षासाठी वाघनख देण्यात येणार होते। मग आम्ही त्यांच्याकडे आग्रह केला की 1 वर्षामध्ये आम्ही 4 ठिकाणी पोहोचू शकणार नाही, 3 वर्षासाठी आता सध्या वाघनख येत आहे। त्याच्यासाठी कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही, भाडं द्यावं लागणार नाही। अतिशय 1 रुपयाचं शुल्क न देता, कोणतेही भाडं न देता हे वाघनख येत आहे। तर या वाघनखांबाबत इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी काय दावा केलाय पाहूया। लंडनमध्ये एकूण 6 वाघनख आहेत। वाघनखांची लांबी 8.6 सेंटीमीटर तर रुंदी 3.5 सेंटीमीटर इतकी आहे। अस्सल वाघनख साताऱ्यात असल्याचा इंद्रजित सावंतांचा दावा आहे। प्रतापसिंह महाराजांनी लंडनमध्ये वाघनख दिल्याची माहिती खोटी असल्याचंही ते म्हणतात। सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मागणी सावंतांनी केली आहे। लंडनमधील वाघनख शिवरायांनी वापरली असल्याबाबत अनिश्चितता आहे। सातारा राजघराण्यानं